आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदियात दुर्गा वाहिनीच्या शौर्य प्रशिक्षणाच्या भव्य समापन। गोंदियातील तरुणींनी दाखवला हिंदू शौर्य। आत्मनिर्भर महिला घडविण्याच्या दुर्गा वाहिनीचा प्रयत्न। तरुणींनी दाखवले आत्मरक्षणाचे गुर। दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी गाजवली शहर भ्रमण रॅली। विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीतर्फे आयोजित 7 दिवसीय शौर्य प्रशिक्षणाचा समापन भव्य रॅलीद्वारे करण्यात आला। या रॅलीत मोठ्या संख्येत तरुणींनी सहभाग घेतला, ज्यामध्ये त्यांनी तलवारबाजी, लठबाजी आणि विविध करतब दाखवले। रॅली दरम्यान तरुणींनी हातात काट्या घेऊन जिसको चाहिए अफजल खान उसको भेजो पाकिस्तान अशा नारेबाजी करत पाकिस्तान विरुद्ध आपला विरोध दर्शवला। प्रशिक्षणाच्या समापनानंतर आयोजित रॅलीत दुर्गा वाहिनी पदाधिकारी आणि तरुणींनी शहरभर भ्रमण करत विविध चौकात आपले करतब दाखवले, ज्यामुळे उपस्थित लोक मंत्रमुग्ध झाले। विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या वतीने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विदर्भ स्तरीय शौर्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे उपस्थित होते। दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती संघटनाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध प्रशिक्षण देण्यात आले आहे। या वर्षी गोंदियात सुरू करण्यात आलेले शौर्य प्रशिक्षण शिबिराला देशभरातील 44 ठिकाणी सुरू आहे। या प्रशिक्षणाद्वारे मुलींना आत्मनिर्भर होण्यासोबतच हिंदू संस्कृतीचे धडे शिकवले जात आहेत। आयोजकांनी विश्वास व्यक्त केला आहे की या तरुणींनी हिंदू राष्ट्र घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतील। दुर्गा वाहिनीच्या पदाधिकारी होमेश्वरी साकोरे यांनी या उपक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले। शहर में बहुत भव्याति भव्य शौर्य प्रशिक्षण वर्ग से आई बहनों ने एक शौर्य यात्रा, जिसको शक्ति यात्रा कह सकते हैं, वो निकाली है। विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी अंतर्गत पूरे देश में अभी ऐसे शौर्य प्रशिक्षण वर्ग 7 दिवस के लिए चल रहे हैं। इस स्थान पर भी गत 7 दिवस से यह वर्ग चल रहा है, जिसमें मुख्यतः दंड, नियुद्ध, राइफल, यष्टि, बाधा ऐसे अनेक प्रशिक्षण दिए गए हैं। 7 दिवसीय इस वर्ग का हेतु प्रत्येक युवती का सर्वांगीण विकास हो, उसका शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास हो, साथ ही वह प्रशिक्षित होकर समाज के उत्थान के लिए, राष्ट्र के उत्थान के लिए वह सेवा, सुरक्षा और संस्कार के बिंदुओं के साथ समाज में कार्यरत रहेगी। आप सबने देखा कि अभी शक्ति का प्रदर्शन हुआ है और हम जानते हैं कि पूरा विश्व जो है वो शक्ति को नमन करता है और शक्ति का प्रदर्शन भी समय समय पर करना वो आवश्यक है। आज इस शक्ति का प्रदर्शन इसलिए किया गया है क्योंकि आज हमारे समाज के ऊपर, हमारे धर्म के ऊपर, हमारी नारी शक्ति के ऊपर, हमारी युवा पीढ़ी के ऊपर जिस प्रकार से वामपंथी विचारधाराओं ने, विधर्मियों ने, आक्रांताओं ने प्रहार शुरू किया है, जिस तरह से उनके संस्कार को, उनका निर्मूलन करने का ये न कहना प्रकार प्रयत्न किया जा रहा है, उसके सामने हमारी ये बच्चियां सुरक्षित होकर, संस्कारित होकर आने वाले समय में अपना अपना सर्वश्रेष्ठ योगदान देगी। कितनी बच्चियां थी आज यहाँ पर इस प्रशिक्षण वर्ग में पूरे विदर्भ प्रांत के 160 बहनें प्रशिक्षण लेने के लिए आई है। 160 मुली होत्या, 16 जिल्ह्यातून ह्या मुली आलेल्या होत्या आणि 22 शिक्षिका होत्या आणि त्यांना नियुद्ध, दंड, छुरिका, यष्टी, लक्ष्यभेद, बाधा यासारखे विषय तिथे शिकवले गेले। शारीरिक विकासासाठी हे सगळे विषय शिकवले गेले। मानसिक विकासासाठी त्यांना अभ्यास सत्रामध्ये संस्कृतचे सुभाषित, अमृतवचन, गीत यासारखे देशभक्तीपर गीत हे शिकवले गेले आणि बौद्धिक सत्रामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, जसं भारताचा पराक्रमिक इतिहास, भारताची हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये यासारखे बौद्धिक विषय घेण्यात आलेले आहे आणि आज त्याचं समापन आहे आणि आज आम्ही त्याचं शौर्य संचलन केलं आहे आणि त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की दंडाचं तुम्हाला प्रदर्शन दाखवलं आहे। आजच्या काळात जे मुले आहेत त्यांना हे प्रशिक्षण देणं का आवश्यक आहे? आता आपल्या हिंदू मुली जे लव जिहादच्या याच्यात पडतात, जर त्यांना कोणी ब्लॅकमेल करते की धर्मांतर करा वगैरे वगैरे, व आज मुली सगळ्या क्षेत्रात समोर चाललेल्या आहेत व आताच ते निर्भया सोबत जे घटना झाली ती जर आत्मनिर्भर असती तर तिने युद्ध करून त्यांच्यासोबत तिच्यासोबत वाईट कृत्य नसतं झालं। हे जे विश्व हिंदू परिषद आहे भारतातच नाही तर पूर्ण विश्वात सगळ्यांना माहित आहे की विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, बजरंग दल आणि मातृशक्ती म्हणून हे तिन्ही म्हणून एक संघटना विश्व हिंदू परिषद ही काम
हिंदू धर्मा जागरण काम करते आणि आम्ही हे काम आधी पण केलं. एकूण 7 दिवसाचा होता. या 7 दिवसात आम्हाला युद्धासोबतच म्हणजे बिना शस्त्र व शस्त्र घेऊन युद्ध करण्यात आलं व आपले हिंदू धर्म कसा जपायचा व हिंदू संस्कृती काय काय आहेत आणि आपल्याला काय काय केलं पाहिजे हे सगळं शिकवण्यात आलं आहे. आप देख रहे हैं भवानी टाइम्स।